नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सावनी ही मिहिरला म्हणत असते, मिहिर प्लीज असं नको करूस. मी तुझा भाऊ आहे, मी तुझी सख्खी बहीण आहे, तू माझा सख्खा भाऊ आहे. मला इतके दिवस असं वाटत होतं, पण माझी फॅमिली आहे हे मला माहिती आहे असं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मिहिर मात्र तरीही शांतपणे तसाच उभा असतो. तो काहीच बोलत नाही. तो मात्र मी तिकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी प्लीज तू चल ना. हर्षवर्धनने मला अट घातलेली आहे की जोपर्यंत तुझा भाऊ येऊन तुझ्या लग्नाची मागणी घालत नाही तोपर्यंत तो माझ्याशी अशाच पद्धतीने वागणार आहे. जर तू लग्नाची मागणी घातली तरच तो माझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे. तर प्लीज तू चल ना, तू असं नको करू असं सावनी बोलत असते. पण मिहिर मात्र ऐकायलाच तयार नसतो. सावनी म्हणत असते की तुला वाटतंय ना माझ्या आयुष्यात पण सुख यावं, तर प्लीज तू चल माझ्यासोबत चल, मला सुखात राहायचं आहे. त्यावेळेस मिहिर म्हणतो की सावनी हे गोष्ट लक्षात ठेव. कसं आहे माहिती आहे का, तू तू स्वतः गेलेली आहे दादूसला सोडून. त्यावेळेस त्या हर्षवर्धन बरोबर तुला काय करायचं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू दादूशी कशी वागलेली आहेस ते. त्यानंतर सागर पाहत असतो आणि इकडे सावनी मात्र रडत असते, ओरडत असते. ती म्हणत असते की मान्य आहे मला त्यावेळेस हर्षवर्धनशी लग्न करायचं होतं म्हणून मी गेलेले होते. मिहिर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, खरं बोल. तुला हर्षवर्धनकडचा पैसा हवा होता म्हणून तू गेलेली होती. तेव्हा दादूसकडे तेवढा पैसा नव्हता, संपत्ती नव्हती, म्हणूनच तू दादूसला तोडलं होतं. त्याच्यासोबतचं लग्न, त्याच्यासोबतचं नातं, त्यावेळेस स्वतःच्या मुलांचाही तू विचार केला नाहीस. हे सर्व मिहिर बोलत असतो. मिहिर म्हणतो की दादूसला रोज रोज थोडं कणकण मरताना मी पाहिलेलं आहे, तुला त्याचं काहीच नाही. त्यावेळेस इकडे सावनी मात्र हात जोडून म्हणत असते की प्लीज मिहिर माझं ऐक, तू असं नको करू असं सावनी बोलत असते. मिहिर म्हणत असतो नाही ऐकायचं मला, नाही कोण लागत तू माझी. आत्ता माझी बहीण आहे ना ती मुक्त आहे आणि जिने माझ्या दादूसला या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे आणि तिच्यामुळंच आज माझा दादूस जो आहे तो सुखात आहे, एवढं लक्षात ठेव. तू काहीही केलेलं नाही, तुला कोणत्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही, एवढं लक्षात असू दे. कारण तू नेहमी स्वार्थी वागलेली आहे, तुला नेहमी तुझा स्वार्थ दिसलेला आहे. तुझ्या स्वार्थासमोर तुला दुसरं कोणाचीही किंमत नाही. या भाषेत मिहिर बोलत असतो. तेव्हा सावनीची मात्र वाट लागलेली असते. इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली असते. कारण इकडे मुद्दामूनच अशी अट तिला घातलेली असते आणि हे सगळं केलेलं असतं ते हर्षवर्धनने केलेलं असतं. त्याला मुद्दाम बघायचं असतं की ही अट घातली तर आपलं लग्न आपण थांबवू शकतो, म्हणूनच त्याने हे जाणून बुजून केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मिहिर म्हणतो निघ आत्ताच्या आत्ता, चालती हो. आणि तुला काय वाटतं त्या हर्षवर्धनच्या समोर मी येऊन तुझ्या लग्नाची मागणी घालावी, त्याच्यासमोर येऊन त्याला सांगावं की माझ्या बहिणीशी लग्न कर, त्याच्यासमोर येऊन मी हात जोडावे? नाही, हे कदापि शक्य नाही, हे मी करूच शकत नाही. काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की मी त्या हर्षवर्धनकडे येणार नाही आणि तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. तेव्हा मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटत असतं. इकडे सागर पण हे सर्व पाहत असतो. मिहिर मात्र एवढा चिडलेला असतो, हे पहिल्यांदाच घडलेलं असतं. आणि इकडे मिहिरने सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता चालती हो, तुझा माझा काहीही संबंध नाही, मी येणार नाही, या भाषेमध्ये तो बोलत असतो. आणि तो म्हणतो की इथं असलेल्या सगळ्यांना माहिती आहे की तू कशी आहे आणि तू काय करतेस ते, आणि तू सगळ्यांना माहिती आहे की तू दादूसला कसं फसवलेलं आहे. तुझं आणि माझं जे नातं होतं तुला माहिती आहे का, या लहान वयामध्ये माझ्या मनात लग्नाविषयी काय निर्माण झालं. नशीब चांगलं माझं की मिहिका माझ्या आयुष्यात आली आणि मला माझं प्रेम मिळालं आहे. आत्ताच्या आत्ता तू चालती हो, मी येणार नाही आणि मी त्या हर्षवर्धनच्या समोर हात जोडून तुझ्यासाठी मागणी घालणार नाही, एवढं लक्षात ठेव, निघ आत्ताच्या आत्ता असं म्हणून आता मिहिरने तिथे सावनीला हकलून दिलेलं आहे. ती बिचारी रडत तिथून जात आहे आणि मिहिर मात्र हे सर्व पाहत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मुक्तालाही खूप वाईट वाटतं. कारण सावनीनं सांगितलेलं असतं की तिच्या आयुष्यात आनंदच आला नाही, म्हणून तिनं दुसऱ्याचा आनंद त्यांना कधी घेऊच दिला नाही, ते सुख कधी अनुभवू दिलेलं नाही. इकडे आता सावनी घरी येते. हर्षवर्धन आणि सत्यम बसलेले असतात. हर्षवर्धनला तर खूप आनंद होतो. तो म्हणतो बरं झालं, कारण मला माहिती होतं मी अशी अट घातलेली आहे की ज्याच्यामुळं तो मिहिर कधीच येणार नाही आणि माझ्याकडे सावनीसाठी हात जोडून मागणी घालणार नाही. काहीही झालं तरी मला चांगलंच माहिती होतं की हे सगळं काय होत आहे आणि मी त्याच पद्धतीनं केलेलं होतं. आणि मग तो म्हणतो की बघितलं का, आली ना माघारी, कारण मला माहिती होतं
तो मिहीर येणारच नाही मागणी घालायला. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही मिहीरला घेऊन बसलेली असते, त्याला समजवत असते, त्याला सांगत असते की मिहीर हे बघ, कसं आहे माहिती आहे का तुला, की उद्या मिहिकाने काही चूक केली तर मला सांग, मी तिला समजून घेतलं पाहिजे की नाही, ती माझी बहीण आहे. मला सांग, स्वातीताईंकडून पण इतक्या चुका होत असतात, पण सागर मोठा भाऊ या नात्याने त्यांना समजून घेतो की नाही. आणि मग तू का समजून घ्यायचं नाही, तू मिहिका, इकडे सावनी पण तुझी बहीण आहे, तिच्याकडून पण चुका घडलेल्या आहेत. आता जर तिने सांगितलं आहे की तिच्या आयुष्यात आनंद नव्हता म्हणून तिनं असं वागत होती, आता जर तिच्या आयुष्यात आपल्या या गोष्टीमुळे जर आनंद येणार असेल तर आपण तिला का मदत करायची नाही. एवढंच तर तिनं सांगितलंय ना, त्या हर्षवर्धनकडे येऊन मागणी घालायची आहे. ठीक आहे ना, मी येईल तुझ्यासोबत, आपण जाऊया. तेव्हा इकडे मिहीर म्हणत असतो की नाही मुक्तावहिनी, तुला नाही माहिती ती कशी आहे ते, आम्ही सगळ्यांनी तिला पाहिलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी तिला ओळखलेलं आहे, तिचा स्वभाव काय आहे, तिच्या स्वभावामुळे कोणाकोणाला किती त्रास झालेला आहे मुक्तावहिनी, याची तुला जाणीवही नाही. त्यावेळेस मुक्ता म्हणते, पण आपला आदित्यही तिथं आहे, जर तिच्या आयुष्यात सुख येणार असेल तर आपण का तिला मदत करायची नाही, का तिच्या बाजूने बोलायचं नाही. जर ती चांगली आहे, तिनं ठरवलेलं आहे, तिलाही तिचं सुख हवं आहे, तिलाही तिचा संसार हवा आहे, तर आपण तिला का ते सुख मिळू द्यायचं नाही. जर फक्त आपल्या बोलण्यामुळे जर तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल तर काय हरकत आहे तिथं जाऊन बोलायला, असं मुक्ता मिहीरला समजवत असते. सागर पण हे सगळं ऐकत असतो आणि सागरही तिथे येतो आणि म्हणतो, बरोबर आहे मिहीर, मुक्ता बरोबर बोलते. अरे मला वाटतंय जर तो हर्षवर्धन तिच्याशी लग्न करणार आहे तर आपण काय हरकत आहे जायला, आपण का नाही जायचं, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता, सागर सर्वजण समजवत असतात, मिहीरला म्हणत असतात की असं नको करू, काही झालं तरी तिच्या आयुष्यात जर आनंद येणार असेल तर आपण हे करूया, आणि तू जा तिच्याशी बोल, तिला सांग ह्या सगळ्या गोष्टी, काही झालं तरी तिच्या आयुष्यातही आनंद येणं तेवढंच महत्त्वाचं आहे, असं बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मिहीर आता तयार होतो. मुक्ता म्हणते की मी येईल तुझ्यासोबत, आपण दोघं जाऊया, काहीच हरकत नाही आहे, आणि जर आपण तिथे जाण्याने त्यांचं लग्न होणार असेल तर काय हरकत आहे, आपण बोलूया आणि त्यांना सांगूया. त्याचबरोबर या सगळ्यामुळं जर त्यांच्या आयुष्यात सुख येणार असेल आणि आपलं आदित्य सुखात राहणार असेल, आपण सगळेजण सुखात राहणार असू, तर आवर्जून आपण या लग्नासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं मुक्ता मिहीरला सांगत असते. सागरही म्हणत असतो की हे बघ मिहीर, कसं आहे, सावनी चुकीचं वागलेली आहे, पण आता मुक्ता म्हणते ते बरोबर आहे. अरे आपल्या नात्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही, तू तिथं जाऊन त्याला लग्नाची मागणी घातली तर ते तुझ्या बहिणीसाठी तू केलेलं कर्तव्य असेल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धन आणि सत्यम दोघंही खूपच खुश असतात, त्यांना खूप आनंद झालेला असतो. सत्यम म्हणत असतो, खरंच हर्षवर्धन, मानलं पाहिजे तुला. त्यावेळेस हर्षवर्धन म्हणतो, 6 वर्ष झालं कंटाळा आलं रे, एकच तोंड, तिचा आवाज पण मला तर आता ऐकू वाटत नाही आहे, बोर झाले मला, कसं आहे माहिती आहे ना ती कशी आहे. त्यावेळेस सत्यम म्हणतो, खरंच मानलं पाहिजे रे, तुझी मला दया वाटते, इतके दिवस तू तिला सहन केलेलं आहे, असं सत्यम बोलत असतो. आणि ते म्हणत असतात की काय तो मिहीर, शक्यच नाही आहे इथे येऊन, माझ्याकडे येऊन, आणि ती पण सावनीच्या लग्नाची मागणी घालणं शक्यच नाही आहे. त्यावेळेस इकडे सत्यम म्हणत असतो की खरंच जबरदस्त अट ठेवलेली आहे तू, त्यामुळं तू यातपासून थोडे दिवस तरी लांब राहशील, असं हे दोघंजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात मुक्ता आणि मिहीर दारात आलेले असतात आणि हर्षवर्धन आणि सत्यमला याची जराही जाणीव नसते. ते दोघंही दारू पीत बसलेले असतात, तर मुक्ता आणि मिहीर तिथे येतात आणि तेव्हा मात्र या दोघांना धक्का बसतो, कारण जे काय झालेलं आहे ते खरंच खूप अवघड आहे आणि आता आपण पूर्णपणेच अडकणार की काय, असं त्यांना वाटू लागलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता शांतपणे तिथं उभी असते. आता जे काय बोलत असतो तो मिहीर बोलणार असतो. हर्षवर्धन म्हणतो, तू इथे? तेव्हा मिहीर म्हणतो की तूच सांगितलं होतं ना की माझ्या बहिणीसाठी मागणी घालायला आलोय, मी माझ्या बहिणीसाठी मागणी घालायला. तेवढ्यात सावनी आणि आदित्य दोघंही धावत येतात. ते पाहतात तर मिहीर खरंच तिथं आलेला असतो आणि मिहीरला आलेलं पाहून सावनीला तर खूपच आनंद झालेला असतो. इकडे सागर हे घरी इंद्राला आणि बापूंना सांगत असतो. तेव्हा इंद्रा म्हणत असते, अरे सागरा, तुला कळतंय का, काय गरज आहे आपण मागणी घालायची, मिहीरने जायची काय गरज आहे, तिने एवढं सगळं वाटोळं केलेलं आहे, मग आता कशाला आपण मागणी घालायची जाऊन तिला, तिची ती बघून घेईल ना तिचं काय गरज आहे आपल्याला, असं बोलत असते. इंद्राचं असं म्हणणं असतं, काही झालं तरी आपण त्यांच्यामध्ये पडायची काही गरज नाही आहे, आपण कशाला जायचं आहे कोणाचं काय करायला. तर इकडे सागर म्हणत असतो, आता तिनं सांगितलं आहे ना,
तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम होते, तिला वाटत होतं सगळं व्यवस्थित व्हावं, पण ते झालं नाही ना, तुला माहिती आहे ना. तेव्हा बापू पण म्हणतात की आपलं आदित्य तिथं आहे आणि सागर जे काय बोलतोय ते मला पटतंय, कारण मला वाटतंय की आत्ता तिच्या आयुष्यात जर आनंद आला तर आपला आदित्य तिथं खुश राहील. आत्ता आपली सई आपल्याकडे आहे, पण आदित्य तिथं आहे. आपल्या सगळ्यांचा आदित्यवर किती जीव आहे आणि मी हे सगळं जे काय करतोय ना ते आदित्यसाठी करतोय. माझ्यासाठी आदित्य खूप महत्त्वाचं आहे. आता सावनी टेन्शनमध्ये असेल तर त्याचा परिणाम आदित्यवरही होतोय. मला आदित्य आनंदात असणं गरजेचं आहे. तेव्हा इंद्रालाही पटतं. इंद्रा म्हणते तू म्हणतोय ते मला पटतंय. ठीक आहे, आता सुनबाई आणि मिहीर गेलेत ना तिथं मागणी घालायला, बघूया काय होतंय. आणि फायनली हे सागरने आता इंद्राला पटवून दिलेलं असतं की काय महत्त्वाचं आहे. इकडे सावनीला तर खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते खरंच माझा भाऊ आला आहे आणि बघितलं का हर्षवर्धन, तू म्हणत होता ना तुला फॅमिली नाही आहे, पण बघ माझा भाऊ आला आहे आणि माझा भाऊ आता तुझ्याकडे लग्नाची मागणी घालतो, एवढं लक्षात ठेव. पण इकडे सत्यम मात्र आता तोंडावर पडल्यासारखा झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की आपण अशी अट घालायला लावली, याच्यामुळे तर हे सगळं झालेलं आहे. आदित्यही तिथं उभा असतो, तो मुक्ताकडे पाहत असतो. मुक्ता आणि मिहीर दोघंही आलेले असतात. तर हर्षवर्धन खुश होतो. तेव्हा मिहीर म्हणतो की हो, मी माझ्या बहिणीसाठी स्थळ मागतोय, लग्नासाठी मागणी घालायला आलेलो आहे. माझ्या बहिणीचा हात मला तुमच्या हातात द्यायचा आहे. आणि हे सर्व मिहीर बोलत असतो. तेव्हा तिथे असलेल्या हर्षची मात्र वाट लागलेली असते आणि तो सत्यम आहे तो तर अगदी तिथे कावरापावरा झालेला असतो. एकतर त्याने हे मुक्तावरती केलेले आरोप आणि आता तो इथं हर्ष आणि सावनीच्या घरी दिसल्यामुळं त्याला खूपच गिल्टी वाटत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता घरी आलेली आहे आणि ती तिथले कुशन म्हणजेच उशी घेते आणि त्याच्याबरोबर बोलत आहे. खरंच सागर किती चांगले आहेत, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतात, सगळ्यांशी खूप काळजी करतात, म्हणूनच तर मी त्यांच्या प्रेमात असं ती बोलत असते. आणि मागून सागर येतो आणि म्हणतो बोला काय झालं. आणि मग मुक्ता ती उशी स्वतःच्या तोंडाच्या पुढे धरते आणि ती लाजू लागते, लाजून हसत असते. सागर मात्र म्हणत असतो की काय झाले मुक्ता, कळेल का मला. सागरला सगळं कळलेलं असतं, त्याने ऐकलेलं असतं आणि मुक्ता मात्र लाजतच असते आणि ती हसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता मुक्ता ही तिच्या आईकडे गेलेली आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे. तर इकडे हर्षवर्धन आणि सत्यम या दोघांचं प्लॅनिंग सुरू आहे. हर्षवर्धन म्हणतो असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळं सावनी या घरातून लांब गेली पाहिजे, घरातून निघून गेली पाहिजे. तर इकडे हर्ष सावनीला म्हणतो आता आपलं लग्न तर होणार आहे, तर मला काय वाटतं लग्नाआधी तू तुझ्या माहेरी राहिलं पाहिजे आणि लग्न करून मग या घरात आलं पाहिजे. तेव्हा सावनी म्हणते चालेल, मी आत्ताच लगेचच मिहीरला फोन करते आणि त्याच्याशी बोलून घेते. आता मिहीरला फोन आलेला आहे आणि या सर्व गोष्टी मिहीर, मुक्ता आणि सागर या तिघांनाही कळलेल्या आहेत. आता अशी अट घातलेली आहे. मुक्ता इकडे माधवीकडे येते आणि माधवीला म्हणते की असं होणार आहे. तेव्हा माधवी म्हणते काय, आता त्या सावनीला तू तुझ्या घरात आणून ठेवणार आहेस. मुक्ता म्हणते नाही, माझ्या या घरात आणून ठेवणार आहे. तेव्हा मात्र पुरू आणि माधवी यांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. त्यांना इतका मोठा धक्का बसलेला असतो की जर का ती ती सावनी जर घरी राहायला आली तर आपल्या घराचा पण वाटळ होईल आणि आपल्या मुलीच्या संसाराचा पण वाटळ होईल, याची भीती त्यांना वाटत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.